सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी मी आहे आपल्या कालच्याच ठिकाणी आलो आहे, सिद्धिविनायकला आलो आहे. आपल्याकडे सिद्धिविनायकच्या आपल्या डोंगरावर आलो आहे आणि बसलो आहे. जरा दम लागला होता. पिशव्या तिकडे ठेवल्या, 4 पिशव्या, आणि आज वजन भरपूर होतं पिशव्यांमध्ये. बाबा हालत खराब झाली. दूध जास्त मागवलं आणि दूध जास्त मागवलं की कमी जातं. इनवर्स रिलेशनशिप बिटवीन आहे, म्हणजे दोघांमध्ये विरोधाभास आहे. जास्त मागवलं कमी जातं, कमी मागवलं जास्त जातं. बघितलं, डिमांड अँड सप्लायचा खेळ आहे सगळा. डिमांड जास्त, सप्लाय जास्त, मागणी कमी. असं आहे. तर मंडळी आहे बघा, पायाचे बघा, पाय फुटलेत एकदम. पाय एकदम त्या थंडीने एकदम पाय फुटलेत. ॲक्च्युली ना मी आता काउंटडाऊन चालू झालं आहे. काउंटडाऊन चालू केलं आहे, म्हणजे इलेक्शनचं नाही, आपलं गावी जायचं काउंटडाऊन चालू केलं आहे. विमानं बघा अशी पटापट हे उडतात. विमान कंपन्यांमध्ये पण बघितलं ना, मोनोपॉली असल्यामुळे काय जास्त तुम्ही गरजेपेक्षा जास्त मोनोपॉली क्रिएट केली. एकाच एंटरप्रिनरचा तुम्ही खेळ चालू ठेवलात तर फार कस्टमरची वाट लागते. बघितलं ना इंडिगोचं कसं झालं. आता तरी काय माहिती त्यांच्या फ्लाईट्स टायमावर आहेत की नाही, म्हणून मी फ्लाईट्सने जात नाही कुठे. असो, तर तो वेगळा इश्यू आहे. पण आपण म्हणतो पण विमानंसुद्धा लेट झाली की प्रवाशांची तारांबळ उडते. कारण त्यांचेसुद्धा काय ठिकाणी बऱ्याच ठिकाणी जायचं असतं, आणि विमानानं जाणारा माणूस हा एवढे पैसे खर्च करून जातो, तर म्हणलं तर त्याला कुठेतरी लगेच पोचायचं असतं. मिटिंगसाठी पोचायचं असतं, कुणाच्या लग्नासाठी पोचायचं असतं. मी तर त्यावेळेला गेल्या आठवड्यात जेव्हा इंडिगोचं असं झालं होतं, क्रायसिस झालं होतं, तेव्हा एक बिचारा कपलचा व्हिडिओ बघितला होता. त्यांना त्यांच्या रिसेप्शनला पण पोचता नाही आलं. अरे विमान आज फटाफट उडतात का? आहे काय? विमानाचं टेकऑफ जास्त होतं, रखडलेलं आहे की काय? कुठे चाललं आहे विमाने? बरं काय सांगता येत नाही. चला जाऊया, ते आपण नंतर गप्पा मारू. विमान अशीच उडत राहणार, आपण जाऊ. दाखवतो तुम्हाला बघा, आता विमानं फटाफट उडतात, दाखवतो. तेव्हा ते एअरपोर्ट आहे. आता ते बघा, अजून दुसरं विमान पण तिथे लगेच टेक ऑफ करेल. दाखवतो मला, झूम केलं आहे मी. अरे क्षणाचाही विलंब म्हणाला होता. दुसरं टेक ऑफ घेतलं बघा आपल्या. बघितलं का? झालं लगेच दुसरं दाखवतो. दुसरं पण असणार, कारण मला वाटते ना सकाळच्या धुक्यामुळे रखडलेली की विमानं की काय. आता बघा पटकन दुसरं पण गेलं बघा. ॲक्च्युली काय वेळेला इकडनं लँडिंग पण होतं, विजिबिलिटीवर आहे त्यांच्या. आता लगेच दुसरं पण गेलं. घेणार हो का? आहे दुसरं पण तयारीत आहे बघा. पाठीमागणे येतच आहे बघा, येईल बघा. आलं. चला, ते उडेल तेव्हा उडेल, आपण जाऊया घरी माहीत दूध वाटूया.
आले धावपट्टीवरून धावत येते तिकडे. बस मला दिसतंय म्हणजे डोळ्यांनी दिसतंय मला. आपल्या कॅमेऱ्याची तेवढी कॅपॅसिटी नाही. एवढा घेतला. उडान भरी आहे. चला जाऊया आपण. टाटा बाय बाय. चला मंडळी आता जरा जातो खाली राऊंड मारायला. फ्रेश आता आलो राऊंड मारायला. फ्रेश आलो 1 वाजला. बोललो चला जाऊया खाली. जरा मस्त वाटतं वातावरण. गार वाटतंय ना त्यामुळे चाललो खाली एवढ्या उशिरा. नाही तर नसतं गेलो मी पण. कसं वाटतं तुम्हाला? फ्रेश वाटतं की नाही? तर चला जाऊया. तेव्हा मंडळी मी तर देवळात येतो. लक्ष पण माझ्यासोबत आलं. त्याची पण शाळा उशिरा सुटते मग त्याला पण घेऊन आलो देवळात. त्याला ट्युशनला जायचं आहे. कंटाळा आला. घरी जाऊन टी व्ही बघायचं आहे ते नाही सांगत. तर चला आता आपण जाऊया घरी हळूहळू. त्याला पण भूक लागली असेल. चला चला मंडळी आता झोपायची वेळ झाली. आज खूपच उशीर झाला. 3 वाजून गेले. कामालाच उशीर झाला. जरा इथे एक प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे कामालाच उशीर झाला. चला आता काही जास्त बोलत नाही. उद्या सकाळी बोलू. आता झोपतो जरा वेळ. तासभर 2 तास झोप भेटेल. नंतर परत दुधाला जायचं. चला मंडळी टाटा बाय बाय. गुड नाईट. शुभरात्री.